और समंदर की लहरों को कोई भी रोक नहीं सकता। हे आसमां तेरी ऊंचाई का पता है हमें। हे आसमां अरे तेरी ऊंचाई का पता है हमें, लेकिन मेरे बाबा साहब के ऊंचाई को कोई भी माप नहीं सकता। कोणाच्या मैत्री झाले राजू तुम्ही तिकीट काढून या महापुरुषांच्या जयंतीत आले ना त्याचं तरी भान ठेवा. चला हातात नाही तर मला वाटलं जे विजय असोच म्हणतात विजय असो कोणाचा आहे असो पण विजय असो कोणाचा तर या महापुरुषांचा विजय असो असा बापू झाला ऐकलं का ते अतिशय लगेच असं का हल्ले का वांडी भंडारा जिल्ह्यात हातावर जिल्हा जेवतच नाही का मध्ये वाढदिवस म्हणजे औषध नाही नित्य मस्त भात खाल्ला ते बाईचा जोरदार टाळ्या हा या जगातील विरुद्ध केला तुम्ही माझी मैत्री झाडीपाडीचे ख्यातनाम खूप सुंदर अशी कलाकार जिनं आम्ही अख्ख्या 10 वर्ष सोबत म्हणून काम केलं सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा तिच्या या गाड्या वाटा कोणाचा आशीर्वाद मला आलेला आहे आणि मला माहिती आहे या झाडीपाडीच्या या मातीला मी वयाच्या 12 वर्षाची होती तेव्हापासून मी वेळ दिला आणि या मातीतली मी कलाकार हो आणि आज मला असं वाटतंय की मी समाजाला वेळ दिला पाहिजे म्हणून नाट्य कलावंत ही काम सोडून मी झाडीपाडीमध्ये आज प्रबोधनाचं काम करायला लागले आहे ही मातीतली कलाकार आहे कारण गेल्या मी 18 ते 19 वर्ष या मातीत राहून काम केलं दादा या मातीत राहून मला माहित आहे झाडीपाडीचा कलाकार तुम्हाला स्वतः सगळ्यांना माहिती आहे हे लोक हे आमचे जे लोक आहेत जे आम्हाला लढायला येतात झाडीपाडीमध्ये ते मातीतले लोक असतात दिवसभर राबराब काम करतात ते आम्हाला रात्रभर मनोरंजन म्हणून नाटक प्रबोधनात्मक बघतात आणि म्हणून वयाच्या 12 वर्षापासून 35 वर्षापर्यंत मी झाडीपाडीला योगदान दिलं गेल्या 2 वर्षापासून प्रबोधनाचा मी बाहेर नाही मला अभिमान आहे मला मुंबई कोकणकडचे लोक काही तुम्ही मग तुम्ही नाट्य कलावंत याचा मला अभिमान आहे कारण त्या मातीतून मला स्टेज मिळाला सन्मान मिळाला आणि मी एक चांगली कलाकार होऊ शकली ही पुण्य या झाडीपाडीच्या मातीचे एक जोरदार गाड्या वाजवा कारण इथे कलाकार घडवल्या जातात आलं का लक्षात आणि जो झाडीतून मातीतून कलाकार घडतो आणि नाट्य कलावंत लावल्याशिवाय गायिका मला लावायचं नाही म्हणून करायचं आहे का मला अगदी लहानपणापासून प्रेक्षकांकडे